नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत GNM एक्झाम याचा डिटेल सिलेबस. ओके, याच्यामध्ये किती पार्ट्स असतील आणि कशामध्ये कोणते कोणते टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत, आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो. त्याआधी बघा, आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये या सर्व बॅचेस आपल्या अकॅडमीमध्ये सध्या सुरू केलेले आहेत. यांच्या प्राइजेस ओरिजिनल प्राइजेस हे आहेत, पण आपण यांना स्टुडंट्सला डिस्काउंटेड प्राईसमध्ये या बॅच अवेलेबल करून देतोय. जर तुम्ही या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल आणि तुम्हाला या बॅचेसमध्ये एनरोल करायचं असेल, या बॅचेसबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल, तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि अधिक माहिती मिळू शकता. चला बघूयात. GNM दॅट इज जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी. ओके, याच्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम आपल्याला द्यायची असते. ही कंडक्टेड बाय स्टेट नर्सिंग काउन्सिल आणि हेल्थ युनिव्हर्सिटीजनी ही एक्झाम कंडक्टिंग केली जाते. ही एक्झाम किंवा हा कोर्स जो आहे GNMचा, तो असतो 3 वर्षासाठी आणि डिप्लोमा कोर्स आहे तो. ओके, याच्यामध्ये पहिलं काय, एक एंट्रन्स टेस्ट घेतली जाणार आणि त्यानंतर मेरिट लागतं. ओके, हे आहे GNM बद्दल तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये जो एक इम्पॉर्टंट टेक्निकलचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये हे सगळे टॉपिक्स इन्क्लुडेड आहेत, जसे की नर्सिंग फाउंडेशन, मेडिकल सर्जिकल नर्सिंग इन्क्लुडिंग पॅथॉलॉजी अँड फार्मॅकोलॉजी. मग आहे नर्सिंग एज्युकेशन इन्क्लुडिंग ई टेक्नॉलॉजीज. त्यानंतर आहे पेडियाट्रिक नर्सिंग, मेंटल हेल्थ नर्सिंग, नर्सिंग मॅनेजमेंट, नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक. त्यानंतर आहे ऑब्स्टेट्रिक्स आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंग. ओके, हा पार्ट आहे. त्याचबरोबर इथे पार्ट बघतोय कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, सायकोलॉजी, सोशियोलॉजी, न्यूट्रिशन अँड डायट्रिक्स, मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. हा पूर्ण पार्ट आहे टेक्निकलचा. ओके, पार्ट ए मध्ये पूर्ण टेक्निकल पार्ट असणार आहे आणि पार्ट बी मध्ये असणार आहे, तो आपण पुढच्या याच्यामध्ये बघतोय. तो असणार आहे इंग्लिश सिलेबस प्लस जनरल नॉलेज. इंग्लिशमध्ये बघा, ग्रामर आहे, ज्याच्यामध्ये टेन्स, व्हॉइसेस, प्रिपोजिशन, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स विचारले जातील. सेंटेन्स कसं करेक्ट केलं जातं किंवा करेक्शन कसं करायचंय. कॉम्प्रिहेन्शन, ज्याच्यामध्ये पॅसेज असतील आणि त्या पॅसेजवरती काही क्वेश्चन्स विचारले जातील. वोकॅबलरी आणि एरर स्पॉटिंग, सेंटेन्समध्ये कुठे एरर आहे, एरर स्पॉटिंग याच्यामध्ये केलं जाईल. हा इंग्लिशचा सिलेबस आहे. जनरल नॉलेजच्या सिलेबसमध्ये बघताय करंट अफेअर्स आहे, जे काही हेल्थ रिलेटेड आहेत ते करंट अफेअर्स याच्यामध्ये विचारू शकतात. बेसिक कॉम्प्युटर नॉलेज, जे मायक्रोसॉफ्ट वर्ड, पॉवर पॉइंट्स याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातील. लॉजिकल रिझनिंग, त्याच्यामध्ये सिरीज असतील, बाकीच्या सर्व गोष्टी रिझनिंग मध्ये विचारल्या जातील. सिम्पल मॅथमॅटिक्स, ज्याच्यामध्ये पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आणि इंडियन हेल्थ प्रोग्राम्स, कोणत्या स्कीम्स आहेत, कोणते इनिशिएटिव्ह रिसेंटली ज्या न्यूजमध्ये असतील त्याच्याबद्दल याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके, याचा तुम्हाला डिटेल सिलेबस प्रोव्हाइड केलेला आहे. आपल्या BSc नॉर्सेट 10च्या नोटिफिकेशन आलेली आहे, त्यांची ऍप्लिकेशन प्रोसेस पण इथे चालू आहे. याच्यासाठी 2 ग्रुप्स इलिजिबल आहेत, जसे की BSc नर्सिंगवाले, ज्यांची BSc नर्सिंग झालेली असेल, आणि दुसरी GNM नर्सिंग झालेली असेल त्यांची. प्लस त्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे इन 50 बेडेड हॉस्पिटल्स. जर तुम्हाला ही नॉर्सेट 10ची एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन प्रोसेस सुरू झाली आहे, 16 मार्चपर्यंत हा फॉर्म फिल करू शकता आणि या एक्झामला अपियर करू शकता. जर तुम्हाला या बॅचेसमध्ये एनरोल करायचं असेल तर जो इन्क्वायरीसाठी नंबर दिले त्याच्यावरती नक्की संपर्क करा आणि या बॅचमध्ये एनरोल करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.